सेनगाव तालुक्यातील सापडगाव येथे नव्यानं उभारण्यात येणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांचे फोटो लावण्यात आलेत। मात्र 1008 मल्लीनाथ दिगंबर जैन अतिशय तीर्थक्षेत्राचा फोटो नसल्यानं जैन समाजातून नाराजी व्यक्त होतीये। या तीर्थक्षेत्राचाही समावेश करण्याची मागणी आता होतीये। LKG, UKG आणि नर्सरीचीच मान्यता असताना काही शाळांकडून पहिली, दुसरी आणि तिसरीच्या वर्गांसाठी प्रवेश घेतले जात असल्याचा आरोप होतोय। विद्यार्थ्यांची कागदोपत्री नोंद मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखवली जात असल्याची चर्चा आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत वसमत येथे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला। प्रत्येक पालकांना आपल्या बालकाला पोलिओचा डोस द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बेंगळुरू येथे ऑनररी डायरेक्टर इन सोशल सर्व्हिस हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मौजे पिंपरी बुद्रुक येथील वीज पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नातून 4 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात आली आहे। यावेळी आमदार संतोष बांगर, शिवसेना नेते अभय पाटील सावंत यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती। लासिना येथील अंगणवाडी शाळेत आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं। जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्याचं आवाहन करण्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यात बोगस कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिमेला पैशांचा हार घालत अनोखे आंदोलन करण्यात आलं। मतदार विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुके यांच्या पुढाकारातून BLO कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात आला असून एका क्लिकवर आता BLOशी संपर्क साधणं शक्य होणार आहे। हिंगोलीसह 6 खासदारांनी पक्षांतर केल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीनं नांदेड येथे गाढवाला खासदारांचे फोटो लावून अनोखं आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे।